dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about heterochromatin and chromatin. पाहता प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक्स ते यूकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये जे डीएनएचं पॅकेजिंग कसं केलं जातं त्याचा आपण स्टडी केलेला आहे. पहा त्यामध्ये 2.2 मीटरचा एवढा डीएनए एका स्मॉल छोट्या न्यूक्लियसमध्ये कशा प्रकारे फिट केला जातो पहा त्याचा आपण शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन म्हणजे काय आहे ते आपण पाहणार आहोत. पहा यामध्ये नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन आहे. पहा दीज आर ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन. यामध्ये NHC नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन दॅट इज NHC. These are the additional set of chromosomes, additional set of protein. यामध्ये आपण न्यूक्लियोसोमचं स्ट्रक्चर पाहिलं त्याच्यामध्ये ॲडिशनल दॅट इज बाकीचे 8 जे मॉलिक्यूल होते ते हिस्टोन प्रोटीन होते, परंतु एक जो होता तो H1 जो प्रोटीन आहे तो कोणता होता नॉन हिस्टोन प्रोटीन होता. पहा दॅट इज ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट कॉन्ट्रीब्यूट टू द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट ए हायर लेवल. Additional set of protein that contribute to the packaging of chromatin at the higher level. At the higher level मध्ये क्रोमॅटिनचं पॅकेजिंग कसं केलं जातं पहा त्यामध्ये आता हे दोन टाईप आपल्याला शिकायचे आहे, हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन. आता यामध्ये अगोदर क्रोमॅटिन म्हणजे काय पहा. क्रोमॅटिन अगोदर क्रोमॅटिन याचा शब्द अर्थ काय आहे. क्रोमॅटिन म्हणजे कंडेन्स्ड क्रोमोसोम्स, कंडेन्स्ड क्रोमॅटिन किंवा कंडेन्स्ड क्रोमोझोम्स असं म्हणतात. पहा ज्या वेळेला आता यूकॅरियोटिक सेलचं आपण शिकतो. यूकॅरियोटिक सेलमध्ये काय होते, सेल डिव्हिजन कशा प्रकारे होते. पहा सेल डिव्हिजन कशा प्रकारे होते त्यामध्ये ज्या वेळेला सेल डिवाइड होते त्यावेळेला एका सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात आणि 2 डॉटर सेल तयार झाला की त्यामध्ये डॉटर सेल तयार झाल्या की त्यामध्ये जे डीएनएचं डिवायडेशन आहे ते पण कसं होतं इक्वली होतं. पहा लक्षात जेवढा एका डॉटर सेलमध्ये जेवढा डीएनए असेल तेवढा दुसऱ्या डॉटर सेलमध्ये डिवायडेशन होतं. पहा डीएनएचं म्हणजे सेल डिवाइड होते त्याचबरोबर काय होते त्या डीएनएचं सुद्धा म्हणजे न्यूक्लियसचं डिवायडेशन होतं. पहा आणि हा जो न्यूक्लियसमध्ये जो डीएनए असतो तो क्रोमॅटिन नेटवर्कच्या फॉर्ममध्ये असतो. पहा आणि नंतर मग त्यापासून काय होतं क्रोमोझोम्स तयार होतात आणि मग त्यावेळेला जे क्रोमॅटिन जे मटेरियल आहे जे क्रोमॅटिन जे नेटवर्क आहे त्यापासून काही क्रोमोझोम्स बनतात, पण जे काहीचा जो काही पार्ट असतो त्या क्रोमॅटिनचा जो तसाच राहतो. पहा थोडे जे मटेरियल आहे ते तसंच राहतं दॅट इज कॉल्ड ॲज त्याला म्हणायचं कंडेन्स्ड क्रोमॅटिन असं म्हणतात. पहा मग आता याच्यामध्ये हे आपल्याला दोन टाईप शिकायचे आहे. पहा हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिनमध्ये त्यांनी काय सांगितलं आता समजा याच्यामध्ये अशी हे आहे पहा सेल आहे त्या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये असे डार्क स्पॉट काढलेले आहे पहा आणि असा एक स्पार्क असे थ्रेड लाईक पार्ट काढलेला आहे. पहा हा जो आहे ना त्याला काय म्हणायचं हेटेरोक्रोमॅटिन असं म्हणायचं. काय म्हणायचं हेटेरोक्रोमॅटिन. आणि हा जो आहे त्याला काय म्हणायचं यूक्रोमॅटिन असं म्हणतात. पहा म्हणजे लगेच लक्षात येईल जो डार्क स्पॉट आहे त्याला म्हणायचं हेटेरोक्रोमॅटिन आणि जे थ्रेड लाईक काढलेले आहे त्याला काय म्हणायचं यूक्रोमॅटिन असं म्हणतात. पहा मग त्यामध्ये असे स्मॉल काय असतात असे थ्रेड असतात धागे असतात. पहा मग आता याच्यामध्ये त्याने सांगितलं पहा हेटेरोक्रोमॅटिन आपण यूकॅरियोटिक सेलचं शिकतोय. पहा यूकॅरियोटिक सेल सब सेगमेंट ऑफ क्रोमोनेमा chromosome during interphase and early prophase remains in a condensed state. ज्या वेळेला इंटरफेस किंवा अर्ली प्रोफेस या प्रोफेसमध्ये 2 स्टेप आहे. पहा अर्ली आणि लेट प्रोफेस म्हणजे इंटरफेस आणि अर्ली प्रोफेस. ज्या वेळेला या स्टेपमध्ये काय असतात हे जे क्रोमोझोम्स या यूकॅरियोटिक सेलमध्ये जे सेगमेंट असतात या क्रोमोझोमचे ते कोणत्या स्टेटमध्ये असतात कंडेन्स्ड स्टेटमध्ये असतात. पहा म्हणजे या क्रोमॅटिन कंडेन्स त्याला म्हणायचं कंडेन्स्ड क्रोमॅटिन असं म्हणतात. पहा
आणि दिस रिजन कन्स्टिट्यूट हेट्रोक्रोमॅटिन आणि त्या रिजनला काय म्हणतात हेट्रोक्रोमॅटिन असं म्हणतात. पहा काय सांगितलं याच्यामध्ये ज्या वेळेला सेल डिवाइड होते त्यावेळेला न्यूक्लियसचं डिवायडेशन होते, त्यामध्ये न्यूक्लियसचं सेम डिवायडेशन होते. हा जो DNA असतो न्यूक्लियस हा क्रोमॅटिन नेटवर्कच्या फॉर्ममध्ये असतो, त्यापासून सर्व त्या क्रोमॅटिन नेटवर्कचे क्रोमोसोम्स तयार होतात. पण काही जो पार्ट राहतो हा तसाच शिल्लक राहतो. मग त्याचं जे शिल्लक राहिलेला जो क्रोमोझोमचा जो पार्ट आहे हा सेगमेंट आहे क्रोमोझोमचा, त्यामध्ये तो कंडेन्स्ड स्टेटमध्ये राहतो. त्या रिजनला काय म्हणतात हेट्रोक्रोमॅटिन असं म्हणतात. आणि दिस रिजन आर लोकलाइज्ड नियर सेंट्रोमियर. हा जो रिजन आहे तो कुठं असतो सेंट्रोमियरच्या जवळ असतो. सेंट्रोमियर किंवा टेलोमेयर. आणि इट इज जेनेटिकली इनॲक्टिव्ह. हा हेट्रोक्रोमॅटिन आहे हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो आपल्याला हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. आणि इट स्टेन्स स्ट्रॉंगली अँड ॲपियर्स डार्क. म्हणजे यामध्ये हा जो आपण याच्यामध्ये ज्यादा हे जे हेट्रोक्रोमॅटिन असतात हे ज्यादा कलर काय करतात ॲब्सॉर्ब करतात आणि त्यामुळे ते काय होतात असे डार्क होतात. आणि हा जो क्रोमॅटिन असतात ते काय करतात कमी कलर काय करतात ॲब्सॉर्ब करतात आणि मग त्यामुळे ते कसे असतात लाईट स्टेनमध्ये असतात. आणि हेट्रोक्रोमॅटिन हे कसे असतात डार्क स्टेनमध्ये असतात. ही स्टेन स्ट्रॉंगली अँड ॲपियर्स डार्क. आणि म्हणून त्याचं स्टेनिंग कसं आहे स्ट्रॉंगली आहे आणि ॲपियर्स डार्क. हेट्रोक्रोमॅटिन इज 2 to 3 more rich in DNA than in the chromatin. हेट्रोक्रोमॅटिनमध्ये या क्रोमॅटिनपेक्षा 2 ते 3 वेळा जास्त हा DNA याच्यामध्ये असतो. आता समजा एक सिंगल क्रोमोझोम्स फायबर असेल तो आपल्याला काय करता येतो, जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तो आपला आता समजा फॉर एक्झाम्पल हा मार्कर पेन आहे सिंगलच आहे तर आपल्याला असं तोडायचं आहे तो आपण काय करतो सहज तोडू शकतो. पण तसंच जास्त जर आपण असे 4-5 जर आपण असे पेन घेतले तर आपल्याला पेन काय करता येईल आपण तोडता येतील का, तोडता येणार नाही. आणि मग हे जे आहे सिंगल याला काय म्हणायचं क्रोमॅटिन असं म्हणायचं आणि जास्त आहे ना त्याला काय म्हणायचं हेट्रोक्रोमॅटिन असं म्हणतात. कंडेन्स्ड म्हणजे अवघड आणि सिंगल. आणि मग यामध्ये हा जो हेट्रोक्रोमॅटिन हा जो भाग आहे तो इनॲक्टिव्ह का बरं असतो, कारण तो कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतो. आणि हा क्रोमॅटिन हा कसा असतो सिंपल फॉर्ममध्ये असतो. DNAचंच फंक्शन काय आहे, जी इन्फॉर्मेशन आहे ती काय करायची वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इन्फॉर्मेशन काय केली त्याची ट्रान्सफर करण्याचं काम कोण करते DNA करतात. आणि मग ही जी इन्फॉर्मेशन असते ती कोडेडच्या फॉर्ममध्ये असते. आणि मग ही जी सगळा जो मेसेज असतो तो सिंपल फॉर्ममध्ये असल्यामुळं तो सगळा मेसेज आपल्याला काय करता येतो रीड करता येतो. सिंपल फॉर्ममध्ये असल्यामुळं. आणि हेट्रोक्रोमॅटिन हे कसे असतात कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतात त्यामुळे ती इन्फॉर्मेशन रीड करणं पण कसं असतं शक्य नसतं. तर हे इनॲक्टिव्ह तर इनॲक्टिव्ह मोस्टली इनॲक्टिव्ह आहे म्हणून त्याला काय म्हटलं इनॲक्टिव्ह असं म्हटलंय. त्यामध्ये स्टेन पण स्ट्रॉंगली आहे म्हणून ते कसे असतात डार्क असतात. आणि त्यामध्ये DNAचं प्रमाण कसं असतं जास्त असतं या क्रोमॅटिनपेक्षा. आता त्यामध्ये क्रोमॅटिन आता हे कंडेन्स्ड क्रोमॅटिन काय कधी म्हणायचं कंडेन्स्ड क्रोमॅटिनमध्ये जे क्रोमोझोम्स असतात प्लस प्रोटीन त्यांना काय म्हणायचं कंडेन्स्ड क्रोमॅटिन असं म्हणतात. कारण ते काय होतात त्या प्रोटीन बरोबर काय होतात ते बाइंड होतात म्हणून त्यांना काय म्हणायचं कंडेन्स्ड असं म्हणायचं. नंतर आता क्रोमॅटिन आता आपण पाहूया क्रोमॅटिन द रिजन ऑफ क्रोमोनेमा which are in non-condensed state that is constitute क्रोमॅटिन. हा जो रिजन आहे या क्रोमोझोमचा हा जो रिजन नॉन कंडेन्स्ड स्टेटमध्ये आहे त्याला काय म्हणायचं क्रोमॅटिन असं म्हणायचं. आणि क्रोमॅटिनचं जो रिजन आहे त्याचं स्टेनिंग कसं असतं लाईट असतं. आणि म्हणून हे क्रोमॅटिन ही जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह अँड फास्ट रिप्लिकेटिंग. आणि म्हणून हे जे क्रोमॅटिन इज जेनेटिकली
व्हेरी ॲक्टिव्ह. हे कसे असतात, या हेट्रोक्रोमॅटिनपेक्षा कसे असतात, जास्त ॲक्टिव्ह असतात आणि त्यामध्ये रिप्लिकेशन सुद्धा कसं होतं, फास्ट होतं. पहा रिप्लिकेशन आपण पुढे शिकणार आहोत. एक DNA मॉलिक्यूल असेल तोच DNA मॉलिक्यूल आपल्यासारखं दुसरं DNA मॉलिक्यूल तयार करतो. जसे आपण झेरॉक्स कॉपी असते ना, त्या प्रकारेच दुसरा DNA मॉलिक्यूल, एक DNA मॉलिक्यूल दुसरा त्याच्यासारखाच DNA मॉलिक्यूल तयार करतो. त्याला म्हणायचं रिप्लिकेशन असं म्हणायचं. मग या युक्रोमॅटिनमध्ये रिप्लिकेशन पण कसं होतं, फास्ट होतं, कारण ते कसे असतात, ॲक्टिव्ह असतात. आणि युक्रोमॅटिन इज ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह आणि हेट्रोक्रोमॅटिन इज ट्रान्सक्रिप्शनली ऑलमोस्ट इनॲक्टिव्ह. म्हणजे ही एक युक्रोमॅटिन असतात. आता आपण पुढे या चॅप्टरमध्ये आपलं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय ते पाहिजे आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे तो DNA मॉलिक्यूल असतो त्यापासून mRNA मॉलिक्यूल तयार होतो, त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. आणि याच्यामध्ये युक्रोमॅटिन हा ट्रान्सक्रिप्शनली हा ॲक्टिव्ह असतो आणि हेट्रोक्रोमॅटिन हा ट्रान्सक्रिप्शनली कसा असतो, इनॲक्टिव्ह असतो. पहा तर अशा प्रकारे आपण हे हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन आपण शिकलो. पहा त्यामध्ये डिफरन्स जर सांगायचा झाला तर त्यामध्ये हेट्रोक्रोमॅटिन इन कंडेन्स्ड स्टेटमध्ये असतात, युक्रोमॅटिन इन नॉन कंडेन्स्ड स्टेटमध्ये असतात. याचं स्टेन कसं असतं, डार्क असतं, याचं स्टेन कसं असतं, लाईट असतं. हे कसे असतात, इनॲक्टिव्ह असतात आणि हे कसे असतात, ॲक्टिव्ह असतात. पहा युक्रोमॅटिन ही जेनेटिकली ॲक्टिव्ह आणि याच्यामध्ये जे रिप्लिकेशन आहे हे युक्रोमॅटिनमध्ये कसं होतं, फास्ट होतं. या हेट्रोक्रोमॅटिन हा ट्रान्सक्रिप्शनली इनॲक्टिव्ह असतो, युक्रोमॅटिन हा ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह असतो. पहा तर अशा प्रकारे आपण हे हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे जे आहे त्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा आपण स्टडी केला. पहा तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे DNAचं रिप्लिकेशन आहे, पहा DNAचं रिप्लिकेशन कशा प्रकारे होतं, त्या DNAचं रिप्लिकेशनचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. पहा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.